हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ आहे क्लास 9च्या स्टुडंटसाठी. सेकंड सेमिस्टर तुमची सुरू झालेली आहे. फर्स्ट सेमिस्टर तुमची व्यवस्थित गेलेली असणारच, त्यात काही प्रॉब्लेम नाही. सो सेकंड सेमिस्टर मधले आपला जो सिलेबस आहे, मेजॉरिटी व्हिडिओ सायन्स 1चे तरी तुमचे आपल्या युट्यूबवरती आहेत. खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, त्यामुळे सायन्स 1चा प्रॉब्लेम नाही तुम्हाला. काही स्पेसिफिक चॅप्टरची रिक्वायरमेंट असेल तुमची, जसं की आता हेरिडिटीचा अर्धवट आहे, तो पार्ट आपण ह्या उद्यापर्यंत सुरू करतोय, तो प्रश्न सॉल्व्ह झाला. कार्बन कंपाऊंड कंप्लीट आहे. येस. सो स्पेस मिशन, हे जे छोटे छोटे चॅप्टर्स राहिलेले आहेत ते येत्या उद्यापासूनच आपली ही सुरुवात होईल, त्यात काही प्रश्न नाही. सो आज हा जो रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर झालेला आहे आपला, आणि त्या चॅप्टरचे आपल्या क्लासचे नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खरं तर खूप सिक्रेट नोट्स आहेत, या क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत खरं तर. पण ठीक आहे, चला, तुम्ही पण माझे स्टुडंट्स आहात, सो तुमच्यासोबत ह्या नोट्स शेअर करायला हरकत नाही. आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेसच्या द्वारे माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल, माझ्या बरोबरीनं तुम्हाला सायन्स शिकायचं असेल, मॅथ शिकायचं असेल, मॅथसाठी पण आपल्याकडे वेगळ्या मॅम आहेत. सो सायन्स मॅथ हे दोनही सब्जेक्ट्स आपले 9th स्टँडर्डचे आता क्लासेस चालू आहेत. यू कॅन हॅव अ डेमो लेक्चर, आणि मग तुम्ही ठरवू शकता क्लास कंटिन्यू करायचे की नाही. 9th स्टँडर्ड बरोबरच तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 9th स्टँडर्डचा इथून पुढचा जो पार्ट राहिलेला आहे, जे काही थोडेफार चॅप्टर्स आहेत, त्या फीजवरती डिस्काउंट असेल. ऑल्सो 10th स्टँडर्डच्या फीजवरती पण तुम्हाला एकत्र 9th आणि 10th असं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फीजमध्ये छान असा डिस्काउंट मिळणार आहे. सो ह्याचा फायदा काय आहे? फायदा असा आहे की दररोज न चुकता आपले लेक्चर्स होतात झूम प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही माझ्या समोर असता बसलेले. आता कसं मी इथंच बोलते, तुम्हाला फक्त म्हणजे मी तुम्हाला बघू शकत नाही, परंतु झूमवरती आपण 1 to 1 कम्युनिकेशन होतं, जसा तुम्ही वर्गामध्ये बसलेला असतात अशा पद्धतीचा आपला क्लासरूम आहे. आपल्या क्लासेसचे जे टेस्टिमोनियल्स आहेत, स्टुडंटचे फीडबॅक असतील, पेरेंट्सचे फीडबॅक असतील, मी टाइम टू टाइम तुमच्यासोबत शेअर करतच असते. सो जर तुम्हाला तुमच्या अकॅडमिक जे ग्रेड्स आहेत, म्हणजे स्पेसिफिकली अशा ठिकाणी की जिथे तुमचं येण्या जाण्यामध्ये खूप जास्त वेळ जातोय, किंवा अशा ठिकाणी की जिथे प्रॉपर सुविधा नाहीत, सगळ्याच शाळांच्या मध्ये व्यवस्थित शिकवलं जातं असं नाही, मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाहीये. मग अशा स्टुडंट्सचं नुकसान होऊ नये, बिकॉज आता नेक्स्ट अकॅडमिक इयरमध्ये तुमचा सिलेबस बदलणार आहे. शिक्षकांच्यासाठीच हा सगळा सिलेबस नवीन असणार आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये खूप हे कन्फ्युजन होणार. सीबीएसईला पॅरलल सिलेबस तुमचा बनवायचं असं सुरू आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी येत आहे. मग त्या सगळ्या गोंधळामध्ये आपला परफॉर्मन्स कुठेही डाऊन होऊ नये याची काळजी ही तुम्हाला घ्यायची आहे. सो यू आर ऑलवेज वेलकम इफ यू वॉन्ट टू जॉईन अवर ऑनलाईन क्लासेस. ऍडमिशन सुरू आहेत. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स कंटिन्यू. आपला जो चॅप्टर आहे त्याच्या नोट्स कशा पद्धतीच्या आहेत, याच्यामध्ये पहिली सुरुवातीचा जो पार्ट आहे की लाईट कशाला म्हणतात. मग लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, विथ द हेल्प ऑफ विच वी आर एबल टू सी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय असतात, तर एक प्रकारचे रेडिएशनचे कॉम्बिनेशन्स आहेत. खरं तर सनलाईट जर तुम्ही बघितलं तर सनलाईटचा मेजॉरिटी पार्ट हा आपल्याला दिसत नाही. मग त्याच्यामध्ये युव्ही रेज, इन्फ्रारेड, अल्फा, बीटा, गॅमा रेज असतात, रेडिओ वेव्स वगैरे, ह्या सगळ्या प्रकारचे रेज जो कॉम्बिनेशन हा आपला सनलाईट आहे. आणि त्यापैकी फक्त आपल्या डोळ्यांना जो दिसतो 700 to 400 नॅनोमीटर एवढ्याच वेव्हलेंथ ज्याची आहे, तेवढाच लाईट आपल्याला दिसतो, ज्याला आपण व्हिजिबल लाईट असं म्हणतो. सो हे सगळ्याचं एक कॉम्बिनेशन आहे हा आपला लाईट, अशी साधारण त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. आता हे 8वीतला पार्ट आहे. कॅन यू रिकॉल मधले जे प्रश्न असतात. रिफ्लेक्शन म्हणजे कोणत्याही सरफेसवरती लाईट जेव्हा स्ट्राईक होतो, साऊंडचं देखील रिफ्लेक्शन होतं लाईट सारखंच, आणि स्ट्राईक झाल्यानंतर तो पुन्हा मागे येणं त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. रिफ्लेक्शन आपण 8वीमध्ये 2 प्रकारचं शिकलोय, एक रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरं इररेग्युलर रिफ्लेक्शन. जे प्लेन सरफेसेसवरती होतं ते रेग्युलर, आणि आय थिंक इथं तिनं त्याची डायग्राम पण काढली. हे आपल्या स्टुडंटचे नोट्स आहेत. So this is regular reflection.
जे आपण 8वी मध्ये शिकलो होतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक रेज साठी अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे इक्वल याच्यामध्ये असतात, ते रेग्युलर, आणि हे इरेग्युलर रिफ्लेक्शन, ज्याच्यामध्ये हा अँगल वेगळा, हा अँगल वेगळा, हा अँगल वेगळा, जे रफ सरफेस वरती होतं. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी 9वी मध्ये लागतं बाबांनो, सगळं बघावं लागतं. स्पेशली जर तुम्ही कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. सो अगदी बेसिक हे सुद्धा बऱ्याच स्टुडंट्सना माहीत नसतं. मग क्लासमध्ये आपण घेताना इतकं बेसिक पासून सुरुवात करतो. मग इन्सिडेंट रे कशाला म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे कशाला म्हणायचं, नॉर्मल काय असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ऑल्सो त्याच्या डेफिनिशन्स पण तुम्हाला मी दिलेले आहेत. मग अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, नॉर्मल, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, हे सगळ्या डेफिनिशन्स तुम्हाला इथं दिसतील. मी थोडं बाजूला सरकते सो दॅट तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट्स पहिल्यापासून घेते. एक मिनिट. ह्याचे जर स्क्रीनशॉट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मग तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. हे खूप महत्वाचं आहे बाळांनो, डू नॉट इग्नोर हे पॉइंट्स. त्यानंतर मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचे लॉज. अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स, हे ऑलवेज दोन्ही इक्वलच असतात, आय इज इक्वल टू आर. त्यानंतर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन, एकाच प्लेन, एकाच सरफेस, एकाच प्रतलावरती असतात. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल, नॉर्मलच्या एका बाजूला इन्सिडेंट रे, दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्टेड रे. त्यानंतर मग येतो मिरर. मिरर काय आहे, इट इज अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स द क्लिअर इमेजेस. हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. खरं तर मिररची निर्मिती जस्टिस वॉन लेबिग नावाच्या सायंटिस्टनी केलेली होती. जे सिल्वर्ड ग्लास मिरर, त्यांनी काय केलं होतं, एक नॉर्मल काच घेतली, त्याच्या एका बाजूला मिरर कसा तयार केला जातो हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हाऊ मिरर इज प्रिपेअर्ड, हाऊ मिरर इज मेड. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रोसेस सांगायची. इथं आहे पुढे दिलेलं की जे एक इथं हे बुक सरफेस केले तिनं, तर ते कोटिंग द प्लेन सरफेस असं तिला काहीतरी म्हणायचं असेल, चुकून ते बुक असं झालेलं आहे. आणि स्मूथ ग्लास प्लेट जे आहे विथ रिफ्लेक्टिंग, इथं तर हिचं काही स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत, तेवढं इग्नोर करा. अल्युमिनियम आणि सिल्वर, मग त्याच्यापैकी एखादाच कोटिंग केला जातो आणि मग तो रंग प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून त्याच्यावरती लीड ऑक्साईडचं कव्हर दिलं जातं. अल्युमिनियम किंवा सिल्व्हरचा लेअर पहिल्यांदा देतात एका बाजूला आणि नंतर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून त्याच्यावरती लीड ऑक्साईड 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं. मग मिररचे 2 प्रकार, प्लेन आणि स्पेरिकल. प्लेन हा असा असतो, स्पेरिकलचे परत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असे 2 प्रकार. त्यानंतर मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज फॉर्म फ्रॉम अ प्लेन मिरर विचारला जातो ना तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न. मग काय असतात, तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या व्यवस्थित याच्यामध्ये लिहून दिलेल्या आहेत. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. मिरर पासून ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावरती आहे, मिरर पासून बॅक साइडला तेवढ्याच अंतरावरती इमेज असते, हे पहिलं. त्यानंतर रिफ्लेक्टेड रेज नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, म्हणून तर ती इमेज ही व्हर्च्युअल इमेज आहे. जिथे लाईट रेज एकत्र येतात ती रिअल इमेज असते, जिथे लाईट रेज एकत्र येत नाही ती व्हर्च्युअल इमेज असते. सो मिरर, प्लेन मिरर पासून मिळणारी इमेज ही व्हर्च्युअल आहे आणि इरेक्ट असते. व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज इरेक्ट, रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड. त्यानंतर सेम साईज, इमेजचा साईज आणि ऑब्जेक्टचा साईज हा सेम असतो. त्यानंतर लॅटरल इन्व्हर्जन दाखवतं. मग लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे काय, तर लेफ्ट साइड राईटला असल्यासारखी वाटणं, राईट साइड लेफ्टला असल्यासारखं वाटणं. त्यानंतर येतो हा पुढचा, मिरर पासून मिळणारी एक पॉइंट इमेज कशी मिळते, पॉइंट सोर्स आहे एखादा आणि त्याची इमेज मिरर, प्लेन मिरर मध्ये कशी मिळणार, हा पॉइंट दिलेला आहे. आणि तसंच मग एक्सटेंडेड सोर्सची इमेज, किती छान डायग्राम काढल्यात बघा हिने. त्यानंतर नंबर ऑफ इमेजेस ऑब्टेन करण्यासाठीचा फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस मिळवता येतात. तो जो आहे ना ह्याच्यामध्ये पुस्तकात एक डायग्राम आहे, 2 मिरर आहेत त्यांच्यामध्ये अंतर एवढा एवढा अँगल आहे, तर किती इमेज फॉर्म होतील. सो यू कॅन कॅल्क्युलेट बाय युझिंग धिस फॉर्म्युला. आणि अँगल काढायचा असेल, नंबर ऑफ इमेज दिल्या असतील, अँगल काढायचा असेल तर यू कॅन युझिंग धिस फॉर्म्युला. त्यानंतर इथं काही आम्ही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. त्यानंतर येतं हे प्रूव्ह दॅट वाला पार्ट आहे.
मिररच्या समोर उभारल्यानंतर ऑब्जेक्टचे जे हाईट आहे ना ते मिररच्या ह्याच्या अर्धी असली पाहिजे, तर तो वाला डेरिवेशन हा आहे. मग त्यानंतर आता स्पेरिकल मिरर, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स म्हणजे ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे आउटर सरफेस कॉन्व्हेक्स असेल, आणि कॉन्केव्ह म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉन्केव्ह. त्यानंतर कन्सेप्ट, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, ह्या सगळ्या लिहून दिलेल्या आहेत. पोल म्हणजे काय, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय, प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय. थोडंसं शॉर्ट होतंय का, आता बघा दिसतंय का, ओके. त्यानंतर प्रिन्सिपल फोकस झाला. फोकल लेंथची डेफिनिशन, ह्या कन्सेप्ट रिलेटेड टू मिरर. तुम्हाला ह्यापैकी कोणती ना कोणती तरी एक कन्सेप्ट विचारली जाऊ शकते एक्झाम वेळेस, की 2, 3 सुद्धा विचारले जाऊ शकतात. 1 मार्काला 1 साधारण असं असतं ते. त्यानंतर प्रिन्सिपल फोकस कसा दाखवायचा, मिररचा कॉन्व्हेक्सचा वेगळा दाखवायचा, कॉन्केव्हचा वेगळा दाखवायचा. त्यानंतर हे रूल्स, जे 3 रूल्स आहेत ते ह्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. 3 रूल्स 3 मार्काला तुम्हाला विचारले जातात. मी मुद्दामून हे छोटं हळूहळू घेते, सो दॅट इफ यू वॉन्ट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ द सेम. ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी असल्यानंतर इमेज कशी मिळते, त्याचा नेचर कसा असतो, त्याचा साईज कसा असतो, तर ह्या पद्धतीनं ते दाखवायचं व्यवस्थित. जर तुम्हाला ह्याच्यावरती एक व्हिडिओ वेगळा हवा असेल, की ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यानंतर इमेज कशी काढायची वगैरे, जर तशी स्पेसिफिक तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, आपण तसाही एक व्हिडिओ बनवूयात. त्यानंतर ऑब्जेक्ट बियॉन्ड सी असताना कशा पद्धतीनं इमेज काढायची आहे, त्याचं नेचर. त्यानंतर ऑब्जेक्ट ऍट सी, आता हे तिनं सुरुवातीला काढायला घेतलं होतं ते तिचं चुकलंय, ते तिनं नंतर मग करेक्शन, मी जसं क्लासमध्ये शिकवल्यानंतर मग ते ऑब्झर्व करून त्या पद्धतीनं सुरुवातीचं तिचं ते चुकलं, मग मी नंतर काही टेक्निकच्या द्वारे सांगितलं. त्यानंतर हे तर एफ अँड सी मध्ये ऑब्जेक्ट असताना इमेज कुठं, ऍट सी वाला पुन्हा काढायला लावलं होतं मी. त्यानंतर हे ह्या पद्धतीनं फोकसवरती आहे, बिटवीन सी अँड एफ. आणि शेवटची बिटवीन पोल अँड फोकस. सो ह्या सगळ्या डायग्रॅम्स. त्यानंतर इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर साठीची देखील इमेज, आता इथं तिची थोडीशी चूक झालेली आहे. काय चुकलंय मला सांगायचं, ह्या इमेजमध्ये काहीतरी मिसिंग आहे, आणि ते मिसिंग काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नाही सांगत. यू कॅन, ऍक्च्युली अशी काही खूप मेजर नाहीये ती चूक, बट येस, इफ कन्सिडर इट कॅन बी कन्सिडर्ड एज अ मिस्टेक ऑल्सो. तर ती काय आहे मला सांगायचं. त्यानंतर रूल फॉर कॉन्व्हेक्स मिरर, हे तुम्हाला कुठंच नाही सांगितलेलं असणार आहे, कारण कॉन्व्हेक्स मिरर साठीचे जे 3 रूल, त्याची रे डायग्राम्स ह्या वेगळ्या आहेत कॉन्केव्ह मिरर पेक्षा. तर ते देखील मी तिथं मी लिहून नाही दिलेलं आहे, फक्त रूल्स ते त्यांना मी ड्रॉ करायला सांगितलेले होते. हे 3 रूल्स कॉन्व्हेक्स साठीचे, कॉन्केव्ह साठीचे वेगळे आहेत रे डायग्राम, आणि कॉन्व्हेक्स साठीच्या वेगळ्या आहेत. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन फोकल लेंथ वगैरे ते झालं. कॉन्व्हर्जन्स, कॉन्व्हर्जन्सचा उपयोग कुठं होतो, डायव्हर्जन्स म्हणजे काय, आणि डायव्हर्जन्सचा उपयोग कुठं होतो. त्यानंतर युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर, युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. हा पण पॉइंट, म्हणजे मला बरेच जण मला क्लासमध्ये म्हणले की मॅम तुम्ही जे देता नोट्स, आमचे शाळेचे टीचर्स ऍक्सेप्ट करत नाहीत. ऍक्च्युली आता हे जे आहे ते पुस्तकातलंच आहे, इव्हन मी थोडं सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे उलट. त्यामुळे अगदी बिनधास्त तुम्ही काही काळजी करू नका की हे चालतं की नाही, किंवा हे असंच लिहायचं आहे की नाही, तर हे ह्याच पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. कार्टेशियन कन्व्हेन्शन्स तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारले जातात. ठीक आहे, ही डायग्राम काढून तुम्ही ह्या पद्धतीने दाखवू शकता. कार्टेशियन कन्व्हेन्शन्स मध्ये स्पेसिफिकली फोकल लेंथ, म्हणजे ह्याचा उपयोग कुठं होतो, तर 3 मार्कांचा सेपरेट प्रश्न तुम्हाला विचारला जातोच, परंतु ह्याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज हाईट, ऑब्जेक्ट हाईट, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करत असताना कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची आणि कोणती निगेटिव्ह घ्यायची हे आपल्याला याच्यावरून समजतं. त्यानंतर मग मिरर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. मॅग्निफिकेशनचे हे 2 फॉर्म्युले आहेत. ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड तुम्ही कोणता जसा फॉर्म्युला हवा तो यूज करू शकता. त्यानंतर
मग हे न्यूमरिकल्स आहेत टेक्स्टबुक मधले सगळे व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलेले स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघाल तर ते खूप शॉर्ट मध्ये दिलंय. शॉर्ट मध्ये लिहिलं की तुमचे मार्क गेले, इथं स्टेपला देखील मार्क असतात. त्यामुळे हे न्यूमरिकल स्टेप बाय स्टेप सोडवणं गरजेचं आहे आणि त्या पूर्ण प्रॉपर स्टेप वाईज आन्सर्स तुम्हाला ह्या प्रत्येक न्यूमरिकलचे इथं सापडतील. त्यानंतर ही दुसरं न्यूमरिकल गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन ह्याच पॅटर्न मध्ये आपण सोडवत आहोत हे. सो हे डायरेक्ट तुम्हाला रेडीमेड मिळाल्यासारखंच झालं सगळं कॅल्क्युलेशन, होय की नाही? ठीक आहे. सो येस, हे सॉल्ड न्यूमरिकल्स वाला पार्ट झाला. एक्सरसाइज वाला पार्ट नाही आहे ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड. फक्त नोट्स आणि इन-टेक्स्ट क्वेश्चन्स वगैरेचा जो पार्ट आहे तो इथं मेन्शन केलेला आहे. कशा वाटल्या मला नोट्स सांगा नक्की कमेंट करून. असेच तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असतील तर त्याही सांगा. नक्कीच आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवून तुम्हाला मदत करूयात. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.